ओम ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। आज आपण मानतुंग आचार्य विरचित भक्तामृत स्तोत्रमधील काव्य क्रमांक 31 प्रातिहार्यमधील छत्रत्रय प्रातिहार्य संबंधी हे काव्य आहे। छत्रत्रयं तव विभाति शशांककांत, मुच्चै स्थितं स्थगितभानुकरप्रतापं, मुक्ता फलप्रकरजालविवृद्धशोभं, प्रख्यापयत्रिजगता परमेश्वरत्वम्। हे भगवन, छत्रत्रय प्रातिहार्य हे आपले चौथे प्रातिहार्य आहे। चंद्रासमान सुंदर सूर्यांच्या किरणांच्या संतापापासून शोभेला थांबविणारी, मोत्यांच्या समूहाहून वाढत्या होणाऱ्या धारण करणारी, आपल्यावर स्थित असलेली ही 3 छत्र जणू काय त्रैलोक्याचे स्वामित्व प्रकट करीत आहेत अशी शोभतात। हे भगवन, आपल्या शिरावर जी 3 छत्र आहेत ते जणू काय असे प्रकट करीत आहेत की आपण तिन्ही लोकांचे स्वामी आहात। हे आपले छत्रत्रय प्रातिहार्य आहे। आता या रुद्धी आणि मंत्रांनी सर्व प्रकारचे चर्मरोग नाश करायची ताकद याच्यामध्ये आहे। तसंच या यंत्र स्थापनेमुळं यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा हे देखील आपणाला प्राप्त होते। रुद्धी आणि मंत्रजाप। ओम ह्रीं अर्हं नमो घोरपरकम्मानं ज्रं ज्रं नमः स्वाहा। ओम ओसग्गहर पासं पासं वंदामि कम्म घनमुक्कं विसहर विसनिन्नासं मंगलकल्याण आवासं। ओम ह्रीं नमः स्वाहा। प्रातःकालच्या वेळी स्नान करून लाल रंगाचे वस्त्र धारण करून पूर्व दिशाकडे मुख करून सिंहासन आणखीन त्याच्यावरती यंत्र स्थापन करावे। 31वे काव्यमंत्र या यंत्राचे अभिषेक, पूजन, आरती आणखी धूप लावून कलश स्थापन करावा। उत्तर दिशाकडे मुख करून लाल आसनावर पद्मासनामध्ये बसून रोज सकाळच्या वेळेला धूप देऊन या काव्याचे आपण आणि मंत्राचे 7500 जाप्य केल्याने आपणाला राज्य सन्मानदायक यश, कीर्ती, प्रतिष्ठा प्राप्त होते। तसेच सर्व प्रकारचे रोग, जे चर्मरोग आहेत, हे चर्मरोग नाश होतात। ओम ह्रीं छत्रत्रय प्रातिहार्य सहिताय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज आपण भक्तामृत स्तोत्रमधील काव्य क्रमांक 31 जे छत्रत्रय प्रातिहार्य संबंधी ऐकलं। उद्या आपण भक्तामृत स्तोत्रमधील काव्य क्रमांक 32 जे देवदुंदुभी प्रातिहार्य आहे हे काव्य ऐकूया। तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र।